आणि माझ्यावर बघाया साहेबाचं पुतण्यावर बघाया हाय किंवा गोपीनाथ गोपीनाथ पडळकर आणि आमदार बघाय हाय किंवा त्यांचा बघाय पुतण्या किंवा अलीकडे चुलत्याची आठवण अलीकडे चुलत्याची आठवण माझ्या चालल्या वळीला शंभराची बघाया नोटा किंवा आभारी पेनाला जातो मी माझ्या या वाटेला गा सोडल्या जाग्याला गा आलो माझ्या या मनात आणि सातारा बघाया जिल्ह्यात सातारा बघाया जिल्ह्यात का कटाव तालुका आणि मानव बघाया तालुका का मानगा बघाया तालुका का सिट्टी वाजली शाळा सुटली माझ्या डोल्याचा हात येवर माझ्या डोल्याचा हात येवर माझ्या जालेंदर पाहुण्यानं पाहुण्या जालेंदर पाहुण्यानं माझ्या जालेंदर पाहुण्यानं जालेंदर पाहुण्यानं माझ्या जालेंदर पाहुण्यानं आडनाव काय बघा तम्हाला आई चालले ववीला पाहुणे चालले ववीला 101 पाहुणे लावला डोलाला जालेंद्र पाहुण्यानं या बाळू मामाच्या कथेला 101 पाहुणे लावलं डोलाला 101 पाहुणे लावलं डोलाला आबरतीनाला पाहुणे आबरतीनाला जातो वाटेला पाहुणे सोड जाग्याला त्यांच्यावर जोडीला पाहुणा कुठले बोला गावाचा असायला त्यांच्यावर जोडीला आणि सांगोला गावाचा पाहुणा सांगोला गावाचा सुखदेव गुटुकडे पाहुणा सुखदेव गुटुकडे गोटुगडे पाहुण्यानं माझ्या गोटुगडे पाहुण्यानं माझ्या चालले ववीला पाहुणा 200 रुपया चालले ववीला पाहुणा 200 रुपया गुटुड पाहुण्याला आबरतेनाला पाहुणे आबरतेनाला त्यांच्यावर जोडीला त्यांच्यावर जोडीला नानाव पाहुण्यानं राजगे सरानं पाहुणे राजगे सरानं पाहुणे राजगे सरानं दैवाडे गावाचा
माझ्या धैवडी 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 गावाचा आणि शिक्षक यव बघा हैव म्हणून शिक्षक यव बघा हैव म्हणून धनगराच्या गाण्याला शिक्षकानं बघा या बघा किंवा शंभराची नोट किंवा लावलं माझ्या ववेला का आबारे बघावत्या नालावे जातो मी माझ्या वाटेला का हो पाहुणा काय झालं होतं बरं का त्यावेळेला आणि जसं शेळे मेंढे घेऊन चाललो होतं मेंढकं चाललो होतं पंढरपूर भागाला त्यात तर पहिल्याच ते झाला हो काय विठ्ठल देव लागला होता मेंढक्याची परीक्षा बघायला हा त्यावेळेला पाहुणा जसं विठ्ठल देव लागला होता मेंढक्यांची परीक्षा घ्यायला पंढरपूर भागाला त्या पहिल्याच ते उगाला बरं का शाहीर विठ्ठल देव गेला होता गोपाळपुरामध्ये गेला होता हा त्या मेंढक्याला विचारलं अरे मला जरा दूध देता का मला भूक लागली बरं का त्यावेळेला हा जसं रस्त्यानं मेंढ्यामध्ये मेंढ्या खाण चालले होतं आपलं गोपाळपूर नावाकडे चालले होते पहिल्याच ते उगाला बरं का 73 वेळेला बरं का एका दोघा मेंढक्याला विचारलं तर मेंढके दादाने कोणी दूध दिलं नाही बरं का त्यावेळेला म्हाताऱ्या बाजूला सर बाबा आम्हाला उशीर झाले पावसाचा दिवस आहे ना आम्हाला काय मेंढ्याला दूध आहे म्हणून लागली होती त्या म्हाताऱ्याला बोलायला त्या पहिल्याच देवगाला बरं का मेंढका काय म्हणलं पाहुणं माहितीये का बरं का माझी तानी कोकरी आई दे हे म्हातारा तुला कसलं दूध देऊ म्हणून असं लागलं होतं बरं का त्या पांडुरंगाला बोलायला त्या म्हाताऱ्याला बोलायला पाहुण्या म्हाताऱ्याला लागलो तर किसकायला लागलो तर मागं आपले मेंढकं दादा चाललो होतं पुढल्या बाजूला 73 वेळेला बरं का मग माझ्या म्हाताऱ्याला बाबा कोण दिसलं पाहुण्या त्यावेळेला बालक आपला मेंढा घेऊन चालला होता बालकाला म्हणे बाळा मला दूध देऊ खायला म्हणून लागला होता मागायला बरं का 73 वाटायला बरं का राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाहू अरे राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझं नाव रेवनाळ माझं गाव गावात सारे नाव राधा चल माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाव राधा चल माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाहू वासुदेव माझा पिता देवकी माझी माता पाहुणा वासुदेव माझा पिता देवकी माझी माता ए राधा चल माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊन सार गोकुळ फिरून पाहू बोले बोले आलं माझ्या मनात आणि
अनिकेत चव्हाण गा अनिकेत चव्हाण माझ्या चालल्या वळीला 201 रुपये गा आभारी मी देणाला अनिकेत पाहुण्याला त्यांच्या बघा जोडीला गा त्यांच्या बघा जोडीला इंद्रजित नावाचा आडनाव नरोट पवन करंजय गावाचा पवन करंजय बघाय गावाचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पार्टीचा बघाय सरचिटणीस पार्टीचा बघाव सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या नरोट पाहुण्यानं 201 रुपया गा बाळू माझ्या मामाच्या कथेला 201 बघाया रुपया लावल माझ्या या ढोलाला गा त्यांच्या बघा जोडीला शंकर वाघमोडे पाहुणा हे कोणाला माहिती आहे का हा कोणाशेर माऊली ट्रान्सफर बरं ट्रान्सफर माऊली ट्रान्सपोर्टचे आणि कळंबोळीत राहते बरं का ते शंकर वाघमोडे बर का शंकर वाघमोडे आपला पाहुणाच आहे बरोबर आहे वाघमोडे पाहुणा आणि माऊली व बागाया ट्रान्सफर आणि माऊली या बागाया ट्रान्सफर आणि शंकर या मामान आडनाव काय किवर वाघमोडे या हाईवर कळंबोलीत राहणार माऊली बागा ट्रान्सपोर्ट माऊली बागा ट्रान्सपोर्ट आलेल्या या वाळवीला 201 रुपये आभारे ते नालव माऊली या ट्रान्सपोर्ट त्यांच्या बघा जोडीला आणि त्यांच्या बघा जोडीला पाहुणा सांगली बघाया गावच सांगली बघाया जिल्ह्यात गा आटपाडी मलाच आणि तळे बघाया वाडी सवय पाहुणा तळे गा बघाया वाडीच गा
संतोष मारगोडे बोल बोल बोल. आमचं गुरु बंधू बी तिथे आहेत. मारगोडे भीमबुवा मारगोडे. बरोबर आहे का गुरुमावली आहे वाटतं तुमचं तत्व. हा भीमबुवा गुरुमावली आमचे गुरुमावली आहेत. आणि संतोष मारगोडे माझ्या चालल्या वळीला गा चालल्या वळीला गा आलय मनात रे 101 बघाय रुपय लावल बघाय डोला लगा आभारी त्यांना लावे जातो मी माझ्या या वाटेला गा सोडल्या गावाला गा लवटेवाडी गावाला गा लवटेवाडी गावाला लवटेवाडी गावाला गावावे. बोल बोल बोल. काय नाव? बाळूमामाचा भक्त आहे क्रियांचं गणेश लवटे. गणेश बघायला वाटेव गणेश बघायला वाटेव बाळू मामाच आणि बघती बघाया करीत लवटे माझ्या या पाहुण्याने गा सीएस लवटे माझ्या चालल्या बघाय वळीला शंभराची बघाय नोट की गा त्यांच्या बघाव जोडीला कोण आहे ऋतिकेश ज्ञानेश्वर सरकार ऋतिकेश ऋषिक तरणार काय पाहुणा कुठला आहे आणि करे बघाया वाडीचा गा करे बघाया गावच करे बघाया गावच करवाडी गावच माझ्या सरकार पाहुण्यानं माझ्या सरकार पाहुण्यानं आणि वळीचा बघाया डोल्या किंवा वळीचा बघाया डोल्या किंवा हो पाहुणं काय झालं होतं बरं का त्यावेळी. आणि जसं गोपाळपूर नगराला मेंढ्या मागे मेंढ्याचं खांड चाललं होतं तरणीला 73 पहिले सत्य झाला बरं का. म्हातारा गेला मेंढक्याजवळ मेंढक्या दादाला विचारायला लागला मला दूध द्यायचा लागा मला दूध द्यायचा लागा. मेंढका काय म्हणले पाहुणे बाबा माझ्या तानी कोकराई मेंढ्याला दूध नाही आणि पावसाचा दिवस आहे ना कुठलं तुला द्यायचं दूध म्हणून मेंढकं चाललं होतं. गोपाळपूर नगराला चालत 73 पहिले सत्य झाला. हे म्हाताऱ्या जा तिकडे म्हणली. म्हाताऱ्या बोलल्यानंतर पण काही झाला असेल बरं का शाहीर त्या म्हाताऱ्याला बालक दिसलं बारक. त्या बालकाजवळ गेला. अरे बाळा मला जरा दूध देशील का म्हणून या असं लागलं बोलायला. जसं ताना बाळाला आपल्या बाळू मामाला लागला होता दूध मागायला म्हातारा 73 पहिल्या सत्य गोपाळपूर नगराला 73
पहिल्या वेळेला बरं का एक पेताल बरोबर तू देशील का मग बाळ बाबा काय लागलं बरं देतो म्हातारा माणूस आहे म्हणलं देतो म्हणलं त्या वेळेला तसं म्हाताऱ्यानं आणलं तर पातेलं एवढं मोठं पातेलं आणलं होतं बघा दूध मागायला मग बाळाने काय केलं मेंढी धरली आणि लागला चिरायला मेंढीचं दूध काढायला पातेल म्हणून दूध काढलं बारक्या लहान बाळानं त्या वेळेला मला दूध काढून दिलं पातेल बरं त्या म्हाताऱ्यानं जाता जाता म्हातारा मला बाळा माझी ओळख असू म्हणून गाठी द्यायला लागला आता पहिल्या सत्यावर गोपाळपूर नगराला 73 वेळेला बरं का दूध काढलं त्या बालकाने आणि पातेल्यातनं खाली पडूस तर दूध दिलं काढून बरं का त्या म्हाताऱ्या देताना म्हाताऱ्याने काय केलं पाहुणं म्हातारा लागला आपल्या बाळू मामाला बोलायला माझी एक ओळख असू बाबा दूध दिलाय म्हणून एक गाठी दिली बाळू मामाला त्या पहिल्या सत्ययुगाला बरं का मग म्हाताऱ्याने काय केलं पाहुणं केलं असायला बरं का आणि रुपया बाबाया धरल माझ्या सावळ्यावर पांडू या रंगाच बाबा बाबाया धरल आणि सावळ्यावर पांडू या रंगाच सख्या पांडू रंगाच सख्या पांडू रंगाच रूप बाबा धरल रूप बाबा धरल बाळाला या बोलायला ताण्याला या बोलायला मला बाबा दूध या दूध किंवा दूध बाबा दिले या दिली किंवा बघाया बोलतानाव लहानाव बघाया बाळा किंवा काय लागल बोलायला सख्या पांडुरंगाने रूप धरलं होतं म्हाताऱ्याचं आणि साक्षात सावळ्या पांडुरंगाने रूप धरलं रूप सख्या पांडुरंगाने असा हात कड्यावर धरल्यानंतर बाळ लागलं बोलायला त्या सख्या पांडुरंगाला त्या वेळेला लागलं काय बोलायला लागलं तर सख्या पांडुरंगाला त्या पहिल्या सत्ययुगाला बरं का ती बाळ कोण होतं पाहुणं संत बाळू मामा असायला त्या पहिल्या सत्ययुगाला बरं का संत बाळू मामा असायला मग जाता जाता विठ्ठल देव काय म्हणला पाहुणं सुंदर आहे कथा ऐकायला सुंदर आहे बाबा सावळ्या पांडुरंगाची खरोखर घडलेली गोष्ट आहे बरं का आणि जसा बाळू मला जाता जाता विठ्ठल पांडुरंग काय म्हणायला लागला शहर पुढल्या बाजूला या तर वेळेला बरं का असं का वाचतं? तर त्या वेळेला काय पाहुणं आणि जसं काय वया लागलं तर गोपाळपूर नगराला 73 पहिल्या सत्ययुगाला बरं का खरोखर सावळ्या पांडुरंगाने आपला अवतार धारण केल्यानंतर बाळ काय म्हणलं विठ्ठल देव काय म्हणलं माहितीये का काय बरं तर मला तू तर पाहिजे असेल आणि मग काय करायला लागेल वेळ लागला असं विचारायला लागला होता आपल्या बाळू मामाच्या पांडुरंगाला 73 वेळेला बरं का मला जर परत दूध असले तर काय तर ओळख पाहिजे का नाही हो बरं ओळख काय तर दिली पाहिजे मग त्या म्हाताऱ्याने काय आणलं होतं घुंगराची काठी आणली होती बरं का आणि जसं त्या म्हाताऱ्याला घुंगराची काठी हातामध्ये टेकत आणली होती त्या पहिल्या गोपाळपूर नगराला 73 वेळेला बरं का मग गोपाळपुराला आपल्या संत बाळू मामाला घुंगराची काठी दिली बरं का सावळ्या पांडुरंगाला त्या वेळेला जसं घुंगराची काठी दिली बाळू मामाला आणि सांगितली काठी कुणाला देऊ नको म्हणून अशी ताकीद दिली आपल्या पांडुरंगाला 73 पहिल्या गोपाळपूर नगराला बरं का मग त्या सावळ्या पांडुरंगाला काठी दिली होती ते बाळू मामाच्या हातात आजूपर्यंत काठ्या बरं का त्या वेळेला तीच काठी आहे बाळू मामाची पांडुरंगाने दिलेली बरं का मग बाबा विठ्ठल देव निघाला पंढरपूर नगराला माग काही झालं बरं का पुढच्या भागाला आषाढीच्या महिना असायला दिंडीची वारी चालली होती पहिल्या आषाढ कार्तिक चालू होती त्या तर आषाढी वेळेला बरं का दिंडी चालल पंढरीची वारी आली आषाढीची दिंडी चालल पंढरीची वारी आली आषाढीची दिंडी
वारी आली आषाढीची दिंडी चालल पंढरीची वारी आली आषाढीची दिंडी चालल पंढरीची वारी आली आषाढीची ऐका सांगत तो मला बसलेला सवेलाव का सांगत तो मला बसलेला सवेलाव साधू संताया भागाव पंढरीला जायला साधू संताया भागाव पंढरपूरला जायला कैताळ बागाव डोलाने कैताळ येणार गयात घेऊन येना गयात घेऊन दिंडी चालल पंढरीची वारी आली आषाढीची दिंडी चालल पंढरीची वारी आली आषाढीची काय झालं असायला साहेब पहिल्या सत्ययुगाला बरं का आयला पांढरी कपडी लेंगा घालून टोपी घालून माणसं पुढे घेऊन चालले ते बरं का झेंडा लावून अशी लेंडकं एकमेकाला लागली ती विचारायला पाहुणा पंढरपूरची आषाढी महिन्यातली वारी चालली ती पंढरपूर